टिप्परने घेतला सरपंचाचा जीव. भीषण अपघातात जागीच मृत्यू. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. यातच आता आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील परडी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सरपंचाचा मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर असे मृत सरपंचाचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील सौंदाणा गावाचे सरपंच होते. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परडीवरून शनिवारी रात्री 8:30 वाजता काम आटपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. यावेळी मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिली. या धडकेत अभिमन्यू क्षीरसागर हे रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सरपंच क्षीरसागर त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर सरपंच क्षीरसागर यांचा मृतदेह परडी येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. बीडमधील राखेची अवैध व्यवसाय होत असल्याचे आरोप होत असताना सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघाती मृत्यूबाबत पोलीस अधीक्षक तपास करत आहे. हा टिप्पर कोणाच्या मालकीचा आहे याचा देखील तपास पोलिसांच्या वतीने केला जात आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.